स्वप्नीलला जुनी चित्र गोळा करण्याची खूप हौस होती. एकदा त्याला एका लिलावात एक भयंकर पण आकर्षक चित्र मिळालं. त्या पांढऱ्या साडीतली एक बाई मोठ्या झाडाखाली उभी होती. चित्राकडे पाहिलं की असं वाटायचं जणू ती आपल्याला डोळ्यातून काहीतरी सांगते आहे. स्वप्नीलने ते चित्र आपल्या दिवाणखान्यात लावलं. त्या रात्री त्याला झोपेत भास झाला की चित्रातली बाई हळूहळू चित्राबाहेर येत आहे. तो जागा झाला, पण खोलीत सगळं शांत होतं. दुसऱ्या दिवशी तो चित्राकडे पाहत असताना त्याला जाणवलं की बाईचा चेहरा हलकासा बदललेला आहे, जास्त विकृत आणि बेसूर. त्याच्या मनात भीती दाटली, पण त्याने ते दुर्लक्षित केलं. त्या रात्री बाईचा चेहरा पूर्णपणे चित्रातून नाहीसा झाला. स्वप्नीलच्या खोलीत अचानक थंडगार वारा फिरू लागला. समोरच्या आरशात त्याला तीच बाई उभी दिसली, पण आता तिच्या डोळ्यात लालसर ज्वाला होती. ती अचानक त्याच्यावर झेपावली आणि घरातले दिवे बंद झाले. सकाळी स्वप्नील गायब होता आणि चित्र पुन्हा आपल्या ठिकाणीच होतं. फक्त आता त्या बाईच्या हातात स्वप्नीलचा चेहरा होता.